कसं आहे, की ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. हो. अशाप्रमाणे हे दोन्हीही पक्ष महायुती म्हणून एकमेकाला लढले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला जागा दाखवून दिलेली आहे, की तुम्ही नंबर 2 आहात. तुम्ही हां. नंबर 3 आहात. हं. परंतु याच्यातली महत्त्वाची गंमत खरी-खुरी अशी आहे, की एन-सी-पीनं नाही म्हणता बऱ्यापैकी जागा घेतल्या. म्हणजे त्याचा उहापोह फार त्यांनी केला नाही किंवा त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्यांच्याही जागा बऱ्यापैकी जिंकल्या गेल्या आहेत. हं. तेव्हा हे 3 पक्ष महायुतीचे विजयी झालेले आहेत आणि निवडणूक झाल्यानंतर आता हे महायुतीचा विजय म्हणून मिरवतायत. पण हां. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्ष राहूच नये. हां. तो विरोधी पक्ष नेस्तनाबूत झाला पाहिजे. या दृष्टीनं जो प्रयत्न केला, त्याचा पहिला प्रयोग हा महानगरपालिकामध्ये मला असं वाटतं यशस्वी ठरलेला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगळं चित्र असेल, असं मला वाटत नाही. शैलेंद्र सर, मंदार सरांनी एक मुद्दा मांडला. ते म्हणाले, की एक प्रकारे 10 वर्षानंतर होणारी निवडणूक. आता संजीव सर म्हणाले, की शहरांची अवस्था काय आहे, ह्या गावांची अवस्था काय आपल्याला माहिती आहे. तिथल्या रस्त्यांची अवस्था सगळं माहिती आहे. मग हे एकत्रित या सगळ्या प्रश्नांचा जो रोष आहे, तो एनकॅश करणं आणि आपल्या राजकीयदृष्ट्या सुद्धा कमबॅक करणं, ही एक संधी होती विरोधकांच्या हाती. म्हणजे हेच विरोधक आहेत आणि आता भाजपकडे जेवढी अजस्त्र यंत्रणा आहे तेवढीच लोकसभेला सुद्धा होती किंवा त्याच्यापेक्षा जास्त होती. हेच पक्ष सगळी मांडणी तीच होती. पण तरी सुद्धा ते लोकसभेतलं रिपीट करू शकले नाहीत. हे विधानसभेचं रिपीट करू शकले. कारण काय? नाही मुळात ही निवडणूक येते विरोधी पक्षांनी लढलीच नाही असं हां. वातावरण किमान उत्तर महाराष्ट्रात तरी होतं. बरं. जसं संजीव सर म्हटले किंवा श्रीकांत मानेही म्हटले की हे सत्तारूढ पक्षातल्या 3 पक्षातलीच ही लढाई झाली आणि विधानसभेमध्ये ज्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं महाविकास आघाडीला, मला हां. असं वाटतं की त्याने खचलेले हे विरोधक अजून त्या पराभूत मानसिकतेतून बाहेरच आलेले नाहीत. हं. म्हणजे एकही महाविकास आघाडीचा एकही प्रमुख नेता कुठल्याही ठिकाणी तो प्रचाराला गेला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी निवडणूक लढलीच नाही, उमेदवारच नव्हते. हं. तर ही जी पराभूत मानसिकता आहे, एकीकडे पराभूत मानसिकता आणि दुसरीकडे मात्र सातत्यानं ईव्हीएमला दोष देणं, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर सगळ्या संस्थांना दोष देणं, कुठेतरी त्यांचा जो गोंधळ उडालेला आहे त्याला त्यांनी पहिल्यांदा नीट